प्रश्न आहेत तो एकूण एक प्रश्न सर्वार्थाने सोडवावेत। कोकणकरांनो, आम्ही तुमच्यासाठी उपोषण करतो, म्हणजे आपल्यासाठी उपोषण करतोय। बरोबर, आम्ही कोकणी आहोत, तुम्ही देखील कोकणी आहात, हो। आणि कुणीतरी ही सुरुवात करायला पाहिजे। आम्हाला ज्यांना समजली त्यांनी आम्ही सुरुवात केली आहे। आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये उतरून काम करा, नसेल तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी काम करा। पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देऊ शकता, या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गर्दी करून पाठिंबा देऊ शकता। तुम्ही या रस्त्याने येणं जाणं तुमचं असणारच आहे, तर किमान भेट देऊन पाठिंबा देऊ शकता। तर जर ह्या रस्त्याने जर का पब्लिक गेली, पकडून चला आज पब्लिक जर सिंधुदुर्ग जायचंय किंवा कोकण फिरायला जायचंय तर पब्लिक कसं जातं? मुंबई वरनं ते असं जातं, पुण्यावरनं ते असं वरनं जातं। आता वरती सगळे टोल नाके आहेत, हा टोल नाक्याला मिळणारा बिझनेस, त्याच्यानंतर तिकडे सगळे बिझनेस आहेत, हॉटेल आहेत, बरेच आहेत। तर नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्यासोबत आहेत जन आक्रोश समिती। प्रत्येक वेळेला आपण हा मुद्दा मांडत असतो, मी तरी हा मुद्दा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर घेतलेला आहे। त्याच्यावर आपण उलटसुलट प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या, परंतु माझ्यासोबत आपले अजय यादव साहेब जे जन आक्रोश समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे। या ठिकाणी काय झालेलं आहे, रस्त्याची अवस्था, दुरावस्था आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामधला क्षोभ आज मला खरं तर बरं वाटलं, कारण मी हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास करत होतो आणि हा जन आक्रोश समिती यांचा जो यांनी आता उपोषण जारी केलेलं आहे, कुठे ना कुठेतरी आपण सगळ्यांनी या माध्यमातून गरजेचं आहे। हां, तर मला सरांना विचारायचं, सर या माध्यमातून तुम्ही किती वर्ष काम करताय? गेली 1.5 वर्ष अधिक, म्हणजे आता ह्या डिसेंबरमध्ये 2 वर्ष होते आणि आपण 2 वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेतोय की बाबा इथे खड्डे आहेत, तिथे ह्या समस्या आहेत, तिथे त्या समस्या आहेत, आणि तसंच सरकार काय करते रस्त्या संदर्भात याची माहिती घेऊन त्याच्यावरती देखील मी फॉलोअप दिलंय की तुम्ही असं म्हटलं होतं, तुम्ही असं करणार होतात, तसं करणार होतात, पण तसं झालेलं नाही, याचं काय करताय, त्याचं काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता डिटेलमध्ये सांगायला गेलो तर आपल्याला फार मोठा व्हिडिओ होईल। बरोबर, पण शासन काय करतंय याच्यावर आम्ही लक्ष दिलं, माहिती घेतली आणि त्याचा पाठपुरावा केला। जसं की आपण असं समजू की यांनी कामाला सुरुवात करण्यासाठी समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर नेमला, तर कॉन्ट्रॅक्टर नेमून झाले 5-6 महिने झाले, कामच सुरू नाही केलंय, मग कॉन्ट्रॅक्टरने काम करायला सुरू केले, तर मग तुम्हाला ते क्वारी पाहिजे, म्हणजे ते सामान करायला क्वारी पाहिजे, मला क्वारी भेटत नाही, मला परमिशन भेटत नाही, अशा काही ना काही गोष्टी होत्या। मग सातत्याने पाठपुरावा केला तेव्हा आपल्याला दिसतंय की 1.5 वर्षामध्ये एक डेव्हलपमेंट आहे, आणि त्याच्यातनं आम्हाला हुरूप आला, आम्हाला आनंद झाला की हे होऊ शकतं। म्हणजे याचा अर्थ काय की सरकारी अधिकारी म्हणा, ठेकेदार म्हणा, किंवा सरकारी यंत्रणा म्हणा, किंवा प्रतिनिधी म्हणा, त्याकडे लक्ष देत नाही म्हणून हे काम होत नाहीये। अदरवाईज 17 वर्ष एखादा रस्ता पूर्ण व्हायला वेळ लागला म्हणजे मोठी शोकांतिका आहे। सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की समृद्धी महामार्गासारखा एवढा मोठा साधारण 500-600 किलोमीटरचा मार्ग पूर्ण होऊ शकतो, पण हा आपला मुंबई गोवा महामार्ग का पूर्ण होऊ शकत नाही? याच्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव आहे, आर्थिक गोष्टींचा अभाव आहे, की अन्य काही आपल्याच लोकांचा विरोध आहे? आता हे मला जेव्हा मी सांगेन ना, तर काही गोष्टी अशा असतील की काही तथ्य असेल आणि काही अनुमान असतील। आपण सिंपल बघूया असं की हा रस्ता पूर्ण जेव्हा ठरला की आपल्याला रस्ता करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं काय राहतं की या रस्त्याला असलेल्या जमिनी असतात जसं शेतकऱ्यांच्या किंवा लोकांच्या, त्या पहिल्या मिळायला पाहिजे। ऑफकोर्स तिथे काहीतरी अडचण आली असेल, आता त्या न मिळण्यामागे काय अडचण येऊ शकते, तर एखाद्या सातबारावर भरपूर माणसांची नावं असतात, मग ते त्यांचा डिस्प्यूट, मग समजा झालंच समजा, तर मग एखादा म्हणतो नाही मला इतके पाहिजे, मग ते लिटिगेशन मध्ये जातं, किंवा मग समजा अधिकाऱ्यांकडनं चुकून म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा एखाद्याला मोबदला जास्त दिला आणि दुसऱ्याला नाही दिला की दुसऱ्याने केस लावून तो विषय लटकवला। सो अशा काही लिटिगेशन झाल्यामुळे भूमी संपादन मध्ये अडचण येऊ शकते, आणि मला वाटतं त्याच्यावर सरकारने काम करून म्हणजे जास्त मोबदला देऊन ते मला वाटतं प्रश्न मार्गी लावला। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जेव्हा काम सुरू होतं मग कॉन्ट्रॅक्टर हा विषय येतो। कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं नेमताना यांच्याकडे चुका होत आहेत, कारण तो कॉन्ट्रॅक्टर काम पूर्ण न करता निघून जातोय। आता हे सरकारमध्ये आम्ही त्याला टर्मिनेट केलं, आम्ही त्याला दंड ठोठावला। अरे पण तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर विषयामध्ये फसलात, दुसऱ्या फसलात, तिसऱ्या फसलात, त्याच्यानंतर तुमचा एक कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट देतो, त्याला तो खाली देतो, त्याला खाली देतो, त्याच्या खाली देतो, आणि हे म्हणजे विधान भवनात संसद चालू असताना मंत्र्यांची स्टेटमेंट आहे की बाबा एक कॉन्ट्रॅक्टरच्या खाली 4-5 कॉन्ट्रॅक्टर असतात, म्हणून पण अशा काही समस्या झालेल्या। सो कॉन्ट्रॅक्टर हा दुसरा। तिसरा मुद्दा काय की हे सगळं करण्यामध्ये मग प्रत्येकाचे काही हितसंबंध असतात।
मग आता हितसंबंध काय असतील, मग व्यापारी हितसंबंध असतील, राजकीय हितसंबंध असतील, व्यावहारिक हितसंबंध असतील. आणि त्याच्यानंतर असंही आम्हाला एक डाऊट येतो की हा 17 वर्ष म्हणजे आता पहिला बघा हा रस्ता छान होता, म्हणजे जेव्हा होता तो बेटर होता, जरा वाईट गेला असता तरी आमचं काम झालं असतं. आणि जिथे आमचे नेक पॉईंट आहेत त्यांना फक्त ब्रिज टाकला असता तरी काम झालं असतं. कारण आजच्या तारखेला कसं झालंय, जो काय आहे ना त्याच्यानं पण आम्ही गाडी 100च्या स्पीडने चालू शकत नाही. अगेन तो मुद्दा वेगळा की 100च्या वरती फाईन आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे. ओके, तर जर ह्या रस्त्याने जर का पब्लिक गेली पकडून चला, आज पब्लिक जर सिंधुदुर्ग जायचंय किंवा कोकण फिरायला जायचंय तर पब्लिक कसं जातं, मुंबई वरनं ते असं जातं, पुणे करत पुण्यावरनं ते असं वरनं जातं. आता वरती सगळे टोल नाके आहेत, हा टोल नाक्याला मिळणारा बिझनेस, त्याच्यानंतर तिकडे सगळे बिझनेस आहेत, हॉटेल आहेत, बरेच आहेत, त्या हॉटेल्सना लॉजिंगला मिळणारा बिझनेस, तो कदाचित या रस्त्याचा बिझनेस जो ऑलरेडी त्या रस्त्याला मिळतोय आणि तो मिळणारा बिझनेस म्हणून त्यांना असं वाटतंय की हा रस्ता जेवढा डिले होईल तेवढा आमचा बिझनेस जास्त होत राहील, असंही एक कारण असू शकतं. याच्यामध्ये शक्यता तर्क वितर्क खूप अगदी आहे, अगदी अगदी. पण सर्वसामान्य माणसाची जी बाजू आहे ती बाजू योग्य रीतीने तुम्ही उपोषणाच्या माध्यमातून समोर मांडताय, जेणेकरून याला कधी ना कधी यश येईल. आता उपोषण करायचं तर फक्त या तुम्हीच का, या मार्गावरून प्रवास करणारा जो प्रवासी आहे हा मालवण कोकणपर्यंत जाणारा प्रवासी आहे. आमच्या जीविताची, आमच्या आर्थिक गोष्टींची हानी, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आमच्या मनामध्ये दडलेल्या आहेत. याचा उद्वेग तुमच्या माध्यमातून सर तुम्ही बाहेर काढलाय. धन्यवाद, खरं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपलं उपोषण सत्कारणी लागावं, आपल्या उपोषणाला योग्य तो न्याय सरकारकडून मिळावा आणि जे काही आपल्या मुंबई गोवा महामार्गाचे प्रश्न आहेत तो एकूण एक प्रश्न सर्वार्थाने सोडवावेत. कोकणकरांनो, आम्ही तुमच्यासाठी उपोषण करतो, म्हणजे आपल्यासाठी उपोषण करतोय. बरोबर, आम्ही कोकणी आहोत, तुम्ही देखील कोकणी आहात, आणि कुणीतरी ही सुरुवात करायला पाहिजे. आम्हाला ज्यांना समजली त्यांनी आम्ही सुरुवात केली आहे. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये उतरून काम करा, नसेल तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी काम करा. पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देऊ शकता, या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गर्दी करून पाठिंबा देऊ शकता. तुम्ही या रस्त्याने येणं जाणं तुमचं असणारच आहे, तर किमान भेट देऊन पाठिंबा देऊ शकता. पण तुमचा या सक्रिय भाग आहे जनता. ही जी आम्ही याला जन आक्रोश समिती म्हणतो, याचा अर्थ ही जनतेची समिती आहे आणि जनतेच्या समस्या, ही समस्या जनतेची आहे, रस्त्याची अतिशय तीव्र समस्या आहे, मोठी समस्या. आणि ह्याच्यातनं जो जातो ना हा जो मध्यम वर्ग, गरीब वर्ग आहे ना, त्याला होणारा त्रास आहे. म्हणजे जर का आम्ही आमचा विचार केला तर आम्ही ठीक आहे बाबा, दुसऱ्या मार्गाने गाडी बदली, अशा काही गोष्टी मी करू शकतो. पण आम्ही देखील एक त्या परिस्थितीनं आलो आणि आम्हाला त्या समस्या जाणवतात आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो. बरोबर, निश्चित सर. हा प्रश्न खरोखर अगोदर मी मुंबई गोवा महामार्गाचा जो यूट्यूबचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी दाखवलेला होता त्याचा सिक्वेल आणि याच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कोकणकर माणसाने या जन आक्रोश समितीसाठी पाठिंबा द्यायचा आहे आणि आपल्याला जे काय वाटतंय ते कमेंट करा. या ठिकाणी तुम्ही सहभागी होऊन अथवा सोशल मीडियाला व्हायरल करून करा. बरोबर, जागृती करा आणि जास्तीत जास्त उद्रेक, जितका जनतेचा उद्रेक होईल तितके सरकारला काम करावं लागेल. कालपासून या आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपली काय नेमकी मागणी असेल आणि उपोषणकर्त्याची आता सध्याची परिस्थिती, तब्येतीची कशी आहे आणि आपलं उपोषण कुठपर्यंत चालणार आहे? मागणी आम्ही जी सुरुवातीपासून एकदम ठाम, म्हणजे आम्ही जेव्हा निवेदन दिले त्याच्यात एक लिखित नमूद केलेलं आहे की बाबा जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः आम्हाला लेखी आश्वासन देत नाही की हा रस्ता कसा होणार, कोणत्या पद्धतीने होणार, कधी होणार, हे सगळं DPR म्हणजे तो एकदम पूर्ण प्लॅन सेट जेव्हा ते देतील तर आम्हाला तो फॉलो करता येईल. तर हीच आमची मागणी. मुख्यमंत्री स्वतः इथे येतील, तो आम्हाला प्लॅन देतील आणि तेव्हाच हे उपोषण मागे घेणार. हा पहिला मुद्दा. सेकंड, आपले जे उपोषण करते आहेत, आज दुसरा दिवस आहे, तब्येतीने ते उत्तम असल्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील आजही त्यांची तब्येत उत्तम आहे. अजून तसं काही त्रास त्यांना फार नाही आहे, पण असं नको व्हायला की त्यांना त्रास होईपर्यंत सरकारने वाट बघू नये. आणि आम्ही जे मागतोय ते काय असं काय आम्हाला काहीतरी अनुदान हवंय किंवा आम्हाला असं काहीतरी वेगळं हवंय किंवा असं कोणतीही अशी गोष्ट मागत नाही. जो काही रस्ता आहे तो 17 वर्ष रखडलाय, तो लवकर पूर्ण व्हावा एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला द्यावी की बाबा हे आम्ही इतक्या दिवसात ह्या पद्धतीने करणार आहोत आणि आम्हाला त्यात मॉनिटर म्हणून त्यांनी इन्व्हॉल्व करावं. या उपोषणाला आपली समजूत काढण्यासाठी किंवा उपोषण स्थगित करण्यासाठी प्रयत्न केला. काल आपलं उपोषण सुरू झालं आणि जसं आम्ही बसलो विदिन मला वाटते 15 ते 30 मिनिटाच्या आत तहसीलदार प्रथम येऊन गेले
आणि त्यांनी शाब्दिक म्हटलं की बाबा हे उपोषण आम्ही हे जे काय तुमची अडचण आहे ती सोडू, हे उपोषण मागे घ्या. आम्ही म्हटलं तसं नाही साहेब, आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच हवं आहे. मग ते गेल्यानंतर मग प्रांत आल्यानंतर त्यांनी देखील सेम बाबा तुम्ही असं आपण जे काय ते आपण सोडू, आपण चर्चेने हा विषय सोडू, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. म्हटलं नाही साहेब, आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते. मग ते गेल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, तुम्हाला हे रोडचे जे NHAIचे जे अधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अभियंता पेंटचे, त्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो, तर त्यांना पाठवतो. मग ते देखील आले. त्यांनी आमच्या इथे सोबत एक बसून तासभर चर्चा केली, ज्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम करणार हे सांगितलं. पब्लिकमधून देखील बरेच त्यांना प्रश्न विचारले गेले, पण त्यांच्याकडे प्रॉपर त्याची उत्तरं नव्हती आणि ते निरुत्तर होऊन इथून निघून गेले. त्याच्यानंतर संध्याकाळी साबळेदादा आपले शिवसेनेचे प्रवक्ता आले. त्यांनी देखील आमची समजूत घातली आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुमचा जो निरोप आहे तो मी मुख्यमंत्र्यांसोबत पोहोचवतो. आणि आज मला वाटतं काहीतरी लोणार येथे कार्यक्रम सुरू आहे आणि ते पालकमंत्री येणार आहेत आणि ते पालकमंत्री ते कार्यक्रम आटपून इथे देखील येणार आहेत. सो आज दुसऱ्या दिवशी असं नियोजन सरकारकडून आहे. तर मंडळी बघितलं असेल, हा जो महामार्ग याच्यासाठी जो जनआक्रोश समितीने जे काही आंदोलन राबवलेलं आहे त्याला मनापासून सपोर्ट करा, सहकार्य करा. ज्या प्रकारे माझ्याकडून करता येईल तेवढं मी करतो आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.